बोलूयात पुढल्या बातमीकडे. अजित पवार गट विदर्भात 15 ते 20 जागा लढवणार आहे अशी माहिती आत्राम यांनी दिली आहे. विदर्भातील विधानसभेच्या जागांबाबत धर्मराव बाबा आत्राम यांची ही माहिती आहे. अनिल देशमुखांच्या विरोधात उमेदवार देणार असं देखील आत्राम यांनी घोषित केलंय. देशमुखांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातील उमेदवार देणार असं आत्राम म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरू झालेला आहे. जवळजवळ 288 जागावर आपण सगळं सर्वे सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही चर्चा करता सुद्धा बसलो होतो. तर कुठेतरी आम्ही जवळजवळ 60-62 जागा आपल्या विदर्भामध्ये आहेत, त्यापैकी आपल्याला लढायचं आहे. प्रफुल्लभाईंनी सुद्धा सांगितलं की आपण कमीत कमी 15 ते 20 जागा आपण लढलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून त्या 15 ते 20 जागा आम्ही बघत आहोत. या विदर्भामध्ये आपल्याला कसं काय लढता येईल, कोणता जागा आपल्याला 100% रिझल्ट आला पाहिजे. अनिल देशमुख यांच्या विरोधात अजितदादा गट उमेदवार देणार 100%. आता ते विरोधात आहेत ना, आमच्याकडे कुठे आहेत ते. ती जागा तुम्ही लढवणार. लढवणार 100%. उमेदवार कोण तेवढा तगडा उमेदवार, कारण की अनिल देशमुख मोठा उमेदवार आहे. अनिल देशमुख मोठे उमेदवार आमच्याकडे, त्यांच्या बरोबरचा उमेदवार त्यांच्यापेक्षा मोठा आमच्याकडे आहे, त्यांच्याच घरचा, त्यांच्याच कुटुंबातला, त्यांच्याच घरचा. सलील देशमुखांकडे तुमचा रोष आहे की आशिष देशमुखांकडे आहे? दोनच घरचे उमेदवार आहे त्यांच्या. ते कुटुंब, त्यांचे नातेवाईक असं आहेत. उमेदवार सक्षम उमेदवार आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त मजबूत